नमस्कार. ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर केलेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते 12 वाजेपर्यंतचं जे काही रुटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथे सकाळचा टिफिन होतो आणि त्यानंतर नाश्ता होतो आणि त्यानंतर निघतात ही सगळी भांडी. तर भांडी आवरून झाल्यानंतर ना थोडंसं बॉटल क्लिनिंग वगैरे जे काही 1-2 दिवसाआड करत असते तर ते करून घेतलं. तसं तर बघायला गेलं ना तर सगळ्या बायांची रुटीन ही सारखीच असते. सकाळी उठल्यावर मुलांचा टिफिन बनवायचा किंवा नवऱ्याचा टिफिन बनवायचा आणि जर जॉब करत असणार तर स्वतःचा सुद्धा टिफिन बनवून घेऊन जावं लागतं. तर इथं मला फक्त माझा मुलीचा टिफिन बनवायचा असतो तर जास्त काही वेळ लागत नाही. तिचा टिफिन बनवून घेतल्यानंतर मी बाकीची जी कामं असतात ती उरकते आणि मग सकाळचा नाश्ता बनवते. नाश्ता बनवून झाला की मग सगळी कामं आवरून घेते. तर इथं मी आधी भांडे आवरून घेतले आणि त्यानंतर ना थोडीशी कामं काढलेली असतात. म्हणजे जसं की ना असं वाटतं ना की आज जास्त काही काम नाही आहे तर हे काम करून घ्यायचं किंवा दुसरं काम करून घ्यायचं. तर असं आपण नेहमी करतच असतो. तर इथं माझं छोटंसं जे रॅक आहे ना त्याचे जे खाली टाकलेले मॅट्स होते तर हे क्लीन करून घेतलं कारण की थोडंसं चिकट झाले होते आणि दिवाळीच्या वेळेस वॉश केले होते. तर माझं ओपन किचन असल्यामुळे ना जास्त धूळ बसते तिथं. तर दर महिन्याला मी हे क्लीन करून घेत असते. आणि इथं दूधसुद्धा आलं होतं तर दूध तापवायला घेतलं. तर आधी काढून घेतलं. कितीही म्हटलं ना तर सकाळी सकाळी भरपूर अशी कामं असतात. असं नाही की फक्त टिफिन झाला, सकाळचा नाश्ता झाला किंवा स्वयंपाक झाला, तर त्यासोबत बरीचशी कामं असतात. जसे की भांडे, घराचं झाडू, पोछा, मुलांना आंघोळ घालणं किंवा मुलांचं भरपूर कामं असतात त्यांना भरवणं. तर ह्या गोष्टी ना रोज रोज एकसारख्या असतात. असं काही वेगळा बदल नसतो त्यामध्ये. आणि आपल्या सगळ्यांची रुटीन ही सेम असते. त्यामुळे ना कधी कधी कामाचा सुद्धा कंटाळा येतो. मलासुद्धा बऱ्याचदा ना एकसारखं काम करून ना कंटाळा येतो आणि तोच तो विचार येतो की आपण दिवसभर फक्त काम करत असतो, बाकी काहीच करत नाही. म्हणून थोडासा वेगळा आनंद मिळावा त्यामुळे मी हे ब्लॉग बनवत असते. जेणेकरून आपल्याला कामं तर करायचीच आहे, सोबत कामही होतं. आणि ब्लॉग बनवताना तुम्ही सगळे माझे व्हिडिओज बघतात तर हा आनंद वेगळा असतो की कोणीतरी आपले व्हिडिओज बघतात आणि त्यानंतर कमेंटसुद्धा करतात किंवा कॉम्प्लिमेंट देतात की छान व्हिडिओज बनवते असं. तर तसं तर माझ्या व्हिडिओजला जास्त काही व्ह्यूज वगैरे नाही आहेत, पण तरी मी प्रयत्न करत असते. नाही पण व्ह्यूज आले तरीसुद्धा ह्या गोड आठवणी यूट्यूबवर सेव्ह राहतील या आशेनेच मी हे बाकीचे व्लॉग बनवत असते. तर इथे माझे कपडे वगैरे रचून झाले आणि स्वयंपाकाला आली. तर स्वयंपाकात ना आज एकदम साधा आणि सोपा बेत होता. जसं की मठाची डाळ असते ना त्याची भाजी बनवणार होती. तर मठाची डाळ ना स्वच्छ धुवून घेतली 2-3 वेळेस आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून भिजत ठेवली. कारण की ही डाळ ना म्हणजे कुकरमध्ये वगैरे नाही शिजवणार आहे. कुकरमध्ये शिजवली तरी चालते, पण इथे मी कढईमध्येच शिजवली होती त्यामुळे थोडी भिजत ठेवली जेणेकरून पटकन शिजणार. भाजीसाठी इथे मी वाटण तयार करून घेते. जसं की ना हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण हे टाकून वाटण तयार करणार होती. एकदम साधी आणि सोपी भाजी आहे. हिरव्या मिरचीची जशी आमटी बनवतो ना त्या पद्धतीनेच ही भाजी बनवली होती. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल ही भाजी कशी बनवतात. ज्यांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर इथं मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूणच्या पाकळ्या आणि थोडेसे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ना हे टाकून घेतलं. थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं. आधी तर साधंच वाटलं आणि त्यानंतर थोडं पाणी टाकलं जेणेकरून ना बारीक पेस्ट अशी तयार होणार. तर कढईमध्ये ना तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली. जिरं छान तडतड उडायला लागलं. त्यानंतर जी पेस्ट बनवली होती ती यामध्ये परतून घेतली. छान अशी 2 ते 3 मिनटापर्यंत परतून घेतले. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली जेणेकरून ना भाजीला रंगसुद्धा छान येणार. तर इथे हळदसुद्धा मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकले जेणेकरून खाली चिकटणारसुद्धा नाही आणि तेलसुद्धा छान येणार. तर इथं यामध्ये भिजवलेली डाळ टाकली. आता भिजवलेली डाळ टाकल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्यामुळे ना पटकन भाजी शिजणार आणि त्याला तेलसुद्धा खूप छान येतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणार. आता ही पातळ भाजी झाली, पण आता सुकी भाजी कोणती बनवायची तर झटपट अशी मी बटाट्याची भाजी बनवली. मुलांनासुद्धा बटाट्याची भाजी आवडते. मुलं डाळ खाणार की नाही म्हणून मी भाजी बनवली आणि थोडीशीच बनवली होती. मुलांना आमटीसुद्धा खूप आवडली होती कारण की खूप दिवसांनी ही भाजी बनवली होती आणि मुलांना कळत नाही की कुठली डाळ आहे
कारण की त्यांना मुगाची डाळ आवडते, त्यामुळे मी ना त्यांना असंच सांगितलं होतं की मुगाची डाळ बनवली पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली, त्यामुळे त्यांनी सुद्धा ती भाजी आवडून खाल्ली। तर इथं मी बटाट्याची भाजीसाठी कांदेसुद्धा बारीक चिरून घेतले आणि लसूणसुद्धा बारीक चिरून घेतला। एका पॅनमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली आणि कढीपत्ता टाकला, कांदे परतून घेतले, कांदे छान असे परतून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये ना मसाले टाकले। सोबतच इथे मी मठाची डाळ बघत होती शिजली की नाही, तर डाळ शिजायला थोडासा वेळ होता कारण की ती कच्चीच होती। इथे मी बटाट्याची भाजीमध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर टाकून दिलं आणि जे चिरलेले बटाटे होते ते टाकून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकून झाकण लावून दिलं, जेणेकरून बटाटेसुद्धा पटकन शिजतील। भाज्या बनवून होतात तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेतली आणि पोळीसुद्धा बनवायला घेतली। बघायला गेलं तर ना बायांचं घर आहे ना एक स्कूलसारखंच असतं, एक तासात पिरियड चेंज होत असतो। म्हणजे सकाळी टिफिन बनवायचा, त्यानंतर मग कामं आवरायची, त्यानंतर पुन्हा नाश्ता बनवायचा, मग पुन्हा त्या कामं आवरायची, असं एक तासात ना कामं बदल होत असतात आणि दिवसभर चालूच असतात। तर इथं अशा पद्धतीने माझा स्वयंपाक पण बनवून झाला आणि भाज्यासुद्धा दोघंही शिजल्या होत्या। स्वयंपाक झाल्यानंतर ना जेवढी भांडे निघतात तेवढे आवरून घेते, प्रयत्न करत असते की आवरूनच घ्यायचं। कधी कधी मुलांना भूक लागलेली असते तर आधी त्यांना भरवून देते आणि मग बाकीची कामं आवरते। तर इथं डाळ शिजली होती आणि इथं मी जेवणसुद्धा वाढून घेतलं होतं। तर तुमचंसुद्धा डेली रुटीन असंच असतं का, मला नक्की कमेंट करून सांगा। काही वेगळं जरी असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता। तर इथं ना याला भरवत होते आणि सकाळी ना टिफिनमध्ये गोड पुरी बनवली होती, जी त्याला आवडते, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा राहू दिली होती। तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते। ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आजचा रुटीन ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। थँक्यू।